कल्याणीनगर वडगाव शेरी प्रभाग क्रमांक 5 मध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। गेल्या 10 वर्षात या भागात बरीच विकास कामं झाली असली तरी नागरिकांना अजूनही अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था, ड्रेनेज लाईनचे लिकेज, दूषित पाणी पुरवठा, कचऱ्याचे साठे आणि पावसाळ्यातील पूरस्थिती यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय। पार्किंगची समस्या, सांस्कृतिक हॉलचा अभाव आणि आरोग्य सुविधांची कमतरता हे विषयही ठळकपणे पुढे येऊ लागल्याचं नागरिक सांगतायत। उज्ज्वल गार्डन, सैनिकवाडी, हरिनगर आणि कल्याणीनगर भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते। छत्रपती संभाजी महाराज चौक ते सैनिकवाडी रस्त्याचं रुंदीकरण रखडले, तर वडगाव शेरी ते वारजे नदीपात्र रस्ता बऱ्याच वर्षांपासून अपूर्ण आहे। कल्याणीनगर मधील पब आणि रस्त्यांवर पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी वाढलेली दिसते। दरम्यान गेल्या काही वर्षात झालेली महत्त्वाची विकास कामं नागरिकांच्या लक्षात आहेत। भामा आसखेड प्रकल्पानंतर वडगाव शेरी टँकर मुक्त झालीये। सैनिकवाडी आणि कल्याणीनगरमध्ये क्रीडांगण, उद्याने, रस्ता रुंदीकरण, पूल आणि स्वच्छतागृहांची कामं पूर्ण झाली आहेत। माजी नगरसेविका शीतल शिंदे यांनी पूरस्थितीवरील उपाययोजना आणि महिला बचत बाजार सुरू केले, तर माजी नगरसेवक संदीप झराड यांनी साईनाथ नगर मधील सांस्कृतिक हॉल आणि भूमिगत विद्युत तारा असा प्रकल्प हाती घेतलाय। राजकीय दृष्ट्या हा प्रभाग पूर्वी राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण मागच्या निवडणुकीत भाजपने विजय मिळवला। यावेळी पुन्हा भाजपचा झेंडा फडकवला जाणार का, की राष्ट्रवादी काँग्रेस विजय मिळवेल याकडे सर्वांचंच लक्ष लागले। नव्या प्रभाग रचनेनुसार गणेशनगर, शास्त्रीनगर, त्रिदल नगर आणि महाराष्ट्र हाऊसिंग बोर्डचा भाग पुन्हा वडगाव शेरीत समाविष्ट झालाय। माजी नगरसेवक संदीप झराड विरुद्ध सचिन भगत अशी लढत रंगण्याची शक्यता वर्तवली जाते, तर योगेश मुळीक हॅट्रिकसाठी तयारीत असल्याचं दिसतंय। भाजपकडून सारिका दळवी, कविता गलांडे, तृप्ती देवकर या महिला इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादी अजित पवार गटातून मनीषा देवकर आणि शरद पवार गटातून नीता गलांडे यांची नावं चर्चेत आहेत। आरक्षणाची अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच उमेदवारांची दिशा निश्चित होणार आहे। विकास कामं, स्थानिक अडचणी आणि बदलते राजकीय समीकरण या साऱ्यामुळे वडगाव शेरीतील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्ह आहेत। अशाच वेगवेगळ्या प्रभागांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू। तोपर्यंत पाहत रहा न्यूज डॉट्स।